श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशी नंतर छोटी दिवाळीच म्हणजेच नरक चतुर्दशी येते. या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. मराठी पंचांगानुसार अश्विन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी मृत्यूचे देवता यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमदीपही लावला जातो. दक्षिण दिशेला यमदीप प्रज्वलित केल्याने भगवान यम तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अकाल मृत्यूपासून रक्षण करतात. याला छोटी दिवाळी, रूप चौदस, नरक चौदस आणि काली चौदस असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर 16,000 महिलांना त्याच्या कैदेतून मुक्त केले. त्यानंतर देवलोकांनाही स्वतंत्र केले. याच आनंदासाठी सर्वत्र दीप उजळून उत्सव साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्ण, हनुमान आणि यमदेवाची पूजाही केली जाते. या दिवशी दक्षिण भारतात वामन पूजा देखील केली जाते. असे म्हणतात की बळीला भगवान विष्णूने वामन अवतारात दरवर्षी त्याच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामन पूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही अश्विन कृष्ण त्रयोदशीपासून अमावास्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत. तसेच जी व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घर देवी लक्ष्मी कधीच सोडून जाणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, शत्रुबाधा आहे, दोष आहे, दारिद्र्य ते तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे, कारण या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर अंथरुणामध्ये बसूनच आपल्याला काय करायचं आहे, आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या तळ हातांकडे पाहून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपले हात आपल्या चेहऱ्याला लावायचेत आणि दिवसाची सुरुवात ही आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. जेव्हा आपण देवपूजा करतो आणि त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल आणि दिवा घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाला, ज्याला उंबराचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं. साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल. तसेच या झाडाच्या पूजनेने व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होते. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होऊन इच्छित फळ प्राप्त होते.
तसेच या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. असे मानले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा ठेवल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो. यासोबतच पैशासंबंधित समस्या दूर होतात. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता नसते. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे एक दिवा प्रज्वलित करायचे. त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला नमस्कार करायचे. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, विघ्न आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक पान तोडायचं आहे. तोडताना आपल्याला बोलायचं की आपण कोणत्या इच्छा करता हे पान तोडत आहेत. हे पान तोडून आणल्यानंतर आपल्या घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा. आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची. त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्या हळदीचा आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला त्या उमराच्या झाडाच्याच काडीने त्या उमराच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची. अगदी थोडक्यात लिहायची आहे. बघा स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते मी कुंकवाने लिहिलेलं आहे, पण तुम्हाला हळदीने लिहायचं आहे. तुम्हाला जसं की धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लिहायची आहे. तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायची आहे. विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहायची आहे. किंवा इतरही तुमच्या कोणत्याही मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावर लिहायच्या आहेत. इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आता काही कारणास्तव जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य झालं नाही तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर हे पान जे आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा आपल्याला बोलायची माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंचं स्मरण करून. आणि हे जे पान आहे ते आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचे. काही वेळाकरता हे पान आपल्याला तिकडेच ठेवायचं आणि काही वेळानंतर ते पान आपल्याला तिकडनं उचलायचं आहे. आणि ज्या झाडाच्या इकडनं आपण हे पान तोडून आणलेलं त्याच झाडाजवळ जायचं आहे. त्या झाडाच्या मुळांजवळ आपल्याला थोडीशी माती खणून घ्यायची आहे, खड्डासारखा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे ते आपल्याला पुरायचं आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे, एडापेडा आहे, ग्रह दोष आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तो दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.